सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचे आश्वासन देत मुलीसोबत साखरपुडा करण्यात आला होता। मात्र लग्नापूर्वीच अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईने तिचा फोटो स्वतःच्या व्हॉट्सअपवर ठेवला होता। तो फोटो पाहून नात्यातील एका महिलेने विवाहासाठी स्थळ सुचवले। मात्र मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याचे आईने स्पष्ट केले होते। त्यावर संबंधित महिलेने 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विवाह करू, तोपर्यंत साखरपुडा करून ठेवू असा सल्ला दिला। त्यानुसार फेब्रुवारी 2025 मध्ये साखरपुडा करण्यात आला। जुलै 2025 मध्ये मुलीची आई वर्षश्राद्धानिमित्त परगावी गेली होती, तर वडील व भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते। या काळात संबंधित तरुण मुलीच्या घरी गेला। काही दिवसांनी आपले लग्न होणारच आहे असे सांगत त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे। सुमारे 3 महिन्यानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने आईने तिला दवाखान्यात नेले। तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले। चौकशी केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला। यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी गर्भधारणेची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवत मुलीला त्याच्या घरी राहण्यास बोलवले। काही दिवसानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि संबंधित तरुणाने मुलीला घरातून जाण्यास सांगितले अशी तक्रार नमूद आहे। या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस हे करीत आहेत।